एका सीडीमुळे शिंदेंचं सरकार आलं, मागचं सत्ता पालटही त्याच सीडीमुळे झालं। विजय वडेट्टीवारांच्या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ, तर शिंदेंनी बोलणं टाळलं। उद्धव ठाकरेंचा मावियाच्या भवितव्यावर सवाल, लोकसभेला कमावलं पण विधानसभेला गमावलं। पुन्हा चूक करायची असेल तर एकत्र येण्यात अर्थ नाही, ठाकरेंचं वक्तव्य। राज आणि उद्धव ठाकरे सांगतील एकत्र यायचंय की नाही, आम्ही विचाराच्या नात्याने मानलेले भाऊ, आम्ही एकत्र राहावं ही आमची भूमिका। विजय वडेट्टीवारांचं मोठं विधान। सत्ताधाऱ्यांकडून ठाकरे ब्रँड संपवण्याचा प्रयत्न, उद्धव ठाकरेंचा जोरदार निशाणा। तर ठाकरे ब्रँड बाळासाहेबांच्या नावाने होता, तर खरा शकुनी मामा मातोश्रीवर बसलाय, राणेंचा पलटवार। राज ठाकरे राजकारणाच्या कचरा कुंडीत गेलेत, मराठीच्या मुद्द्यावरून भाजप खासदार मनोज तिवारींची ठाकरेंवर टीका। राज ठाकरेंसोबत जो जाईल तो संपणार असल्याचंही वक्तव्य। भाजप खासदार निशिकांत दुबेंनी राज ठाकरेंना पुन्हा डिवचलं। राज ठाकरेंचा व्हिडिओ पोस्ट करत मी त्यांना हिंदी शिकवली असा मिश्किल टोला लगावलाय। कांदिवलीतील सावली बारचं परमिट मंत्री योगेश कदमांच्या आईच्या नावाने, याच बारवर पोलिसांचा छापा। अनिल परबांचा आरोप, तर योगेश कदमांनी आरोप फेटाळले। राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा निर्णय भाजपच्या वरिष्ठांशी चर्चा करून घेणार, खासदार सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। धाराशिवमध्ये मराठा समाजाचा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना घेराव, कुणबी प्रमाणपत्राला व्हॅलिडिटी दिली जात नसल्याचा तरुणांचा आरोप। आणि किंग चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान अभिनेता शाहरुख खान जखमी, उपचारासाठी शाहरुख अमेरिकेला रवाना झाल्याची माहिती।